काल आपण टॉपिकला सुरुवात केली होती बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आपण टॉपिकमध्ये कंटेंट जो आहे त्याला अजून सुरुवात केलेली नाही, कारण आपल्याला त्याच्या अगोदरचं बेसिक माहीत पाहिजे. टॉपिकचं नाव बेसिक आहे, पण त्याच्या अगोदरचं 10पर्यंतचं बेसिकमध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला अल्केन 10 मेंबर झालेत. काल मी तुम्हाला 100 किंवा त्याहून जास्त पण अल्केन सांगितले होते. मग या व्हिडिओला बघण्याच्या अगोदर कालचा व्हिडिओ तुम्हाला समजलेला पाहिजे. आणि मला असं लक्षात आलं की व्हिडिओज आल्यानंतर किंवा त्या दिवशीच तो व्हिडिओ बघितणं जास्त अपेक्षित आहे. फार म्हणजे पुढे एक्सटेंड करण्यामध्ये काही पॉईंट नाही आहे. तर त्या कालच्या व्हिडिओमध्ये मी फक्त तुम्हाला अल्केन सांगितलं होते. पहा, अल्केनचं नाव आणि मोलिक्युलर फॉर्म्युला आणि ते नेमिंग कसं करतात ते थोडंसं म्हणजे 1 साठी मोनो, 2 साठी डाय, 3 साठी ट्राय, 4 साठी टेट्रा, 5 साठी पेंटा आणि पेंटापासून पुढे पेंटेन, हेक्झेन, हेप्टेन, ऑक्टेन वगैरे असं म्हटलं जातं ते. तर ते काल आपण होमोलोगस सिरीज ऑफ अल्केन कंप्लीट केली होती. तुम्हाला मी काल म्हटलं होतं की 20पर्यंत अल्केन तुम्हाला आले पाहिजेत आणि परफेक्टली. म्हणजे समजा मी तुम्हाला विचारलं पेंटाडेकेन तर C15H32 पटकन सांगता आलं पाहिजे. त्यानंतर नोनाडेकेन म्हटलं की C19H40 हे सांगता आलं पाहिजे. तर हे पटकन आठवलं पाहिजे, म्हणजे ते माहीत पाहिजे. नंतर ते आपण कॅल्क्युलेशन करत बसण्या इतपत वेळ नसतो. ठीक आहे, अल्केन सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. तसं आज मला होमोलोगस सिरीज ऑफ अल्कीन सांगायची. होमोलोगस series of alkenes. अल्केन आले ना की अल्किनला प्रॉब्लेम येत नाही. तुम्हाला हे माहित असेल का, जनरल मोलिक्युलर फॉर्म्युला फॉर अल्कीन किंवा अल्किन्स इज तो आपल्याला आहे CnH2n. हा कसा करेक्ट नाही, पण ते नंतर मी सांगेन. आत्ता आपण CnH2n ने घेणार आहोत. आणि एनची व्हॅल्यू किती म्हणून स्टार्ट होते? एनची व्हॅल्यू 2 पासून स्टार्ट होते. 2, 3, 4, 5 आणि नंतर पुढे वाढवत जायचं. ठीक आहे, तसं एनची व्हॅल्यू 1 नसते. तर कारण अल्किनमध्ये तुम्हाला अजून एक माहिती आहे पहा, अल्किन्स कंटेन ॲटलिस्ट सारखं म्हणजे मिनिमम कमीत कमी ॲटलिस्ट 1 कार्बन डबल बॉन्ड. 1 कार्बन डबल बॉन्ड. अल्किनमध्ये 1 कार्बन डबल बॉन्ड असतोच. कमीत कमी एक असतो. आता एक डबल बॉन्ड द्यायचा म्हटलं तर डबल बॉन्ड द्यायचा म्हणजे इकडे एक कार्बन, इकडे एक कार्बन. हे कमीत कमी कार्बन किती पाहिजे? 2. आणि त्यामुळं या ठिकाणी कमीत कमी कार्बन 2 म्हणजे N=2 इथपासून सुरुवात करावी लागते. आता अल्किनमध्ये कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे. तर कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे, हायड्रोजनची व्हॅलन्सी 1 आहे. म्हणजे हायड्रोजनला या ठिकाणी व्हॅलन्सी असं म्हणतो आणि ती व्हॅलन्सीबद्दल आपण नंतर बघूया. तर मला फक्त अल्किन सांगायचे. तर कार्बनला 4 व्हॅलन्सी होण्यासाठी 4 बॉन्ड पाहिजेत. इथं 1, 2 झाले बॉन्ड. हे बॉन्ड दोघांचे पण आहेत. मग इकडं एक, इकडे एक असे बॉन्ड काढायचे. इकडे एक हायड्रोजन अटॅच करायचा आणि या साईडला सुद्धा असं इकडे आणि इकडे. आणि याचं इथेन अल्केनचा सेकंड मेंबर त्यावरून नाव दिलं जातं इथिन. तर हा अल्केनचा जो फर्स्ट मेंबर आहे त्याचं IUPAC नेम आहे इथिन. आणि त्याचं कॉमन नेम द्यायचं म्हटलं ना तर अल्केन वरूनच नाव देतात ते. इथेनच्या ठिकाणी AN इज रिप्लेस बाय YLENE, इथिलीन असं म्हटलं जातं. इथिलीन असे असं नाव आहे. तर असं हे अल्किनमध्ये कार्बनच्या डबल हायड्रोजन असतात. इथं कार्बन किती झाले? हा फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, हे कार्बन 2 झाले. हायड्रोजन किती झाले? 1, 2, 3, 4 हायड्रोजन या ठिकाणी झाले. तर हे अल्किनचा फर्स्ट मेंबर. आज मी फक्त काय करणार आहे, नाव सांगणार आहे आणि हे या ठिकाणी मोलिक्युलर फॉर्म्युला सांगणार आहे. स्ट्रक्चरल फॉर्म्युला आपण नंतर घेणार आहोत. जेव्हा आवश्यकता आहे ना तेव्हा मी तो घेणार आहे. फक्त एवढंच मला पॉईंट आउट करायचं आहे. अल्किन कंटेन ॲटलिस्ट 1 कार्बन डबल बॉन्ड. ॲटलिस्ट मी सारखं काय म्हणतोय, तर या ठिकाणी असंही असू शकतं पहा, मी 4 कार्बन घेतले C4, तर त्या फॉर्म्युल्यानुसार हायड्रोजन किती पाहिजेत? 8 डबल पाहिजेत ना. 4च्या डबल 8 म्हणजे 4 कार्बन काढले 1, 2, 3, 4. तर इथं कुठेही 1, 2, 3 पैकी कुठेही मी डबल बॉन्ड दिला तर त्या साईडने नंबर करतात 1, 2, 3, 4. तर 1ची व्हॅलन्सी 2 झाल्यामुळे इथं 4 होण्यासाठी 2 हायड्रोजन म्हणजे 1, 2, 3, 4. कारण नंबर 1ची व्हॅलन्सी फुलफिल झाली. इथं 1, 2, 3 व्हॅलन्सी झाली. इथं हायड्रोजन असतो 1, याची व्हॅलन्सी 1, 2 झाली. इथं हायड्रोजन असतात 2, याची व्हॅलन्सी 1च झाली ना. मग इथं हायड्रोजन असतात 3. हे तुम्हाला हळूहळू कळेल पहा.
आणि मग या ठिकाणी कार्बन 1 2 3 4 कार्बन करेक्ट आहे, हायड्रोजन 8 आहे, इथं 1 2 3 4 5 6 7 8 अल्केनचा मेंबर आहे. याचं नेम द्यायचं म्हटलं 4चा अल्केन ब्युटेन, त्यावर याचं नेम असतं ब्युटीन, त्याला आपण ब्युटीन असं म्हणतो. इथं ब्युटीनमध्ये डबल बॉन्ड 1ला स्टार्ट होतो, म्हणजे याला ब्यूट 1 इन असं IUPAC नेम आहे. मला ते नाही सांगायचं, मला वेगळं सांगायचं आहे. समजा मी असं म्हटलं 1 2 3 4 4 कार्बन काढले आणि इथे एक डबल बॉन्ड दिला आणि इथे एक डबल बॉन्ड दिला. मग याच्यावालाची 2 झाल्यामुळे इथं 2 हायड्रोजन, याच्यावालाची 1 2 3 झाल्यामुळे इथं 1 हायड्रोजन, 1 2 3 मुळे इथं 1 हायड्रोजन, इथं 2 हायड्रोजन. आता मला 2 क्वेश्चन तुम्हाला विचारायचे आहेत. हे जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल अल्किनचं आहे का? तर ते एक्झाम्पल आता तुम्ही माझ्यासमोर नाही आहे तर मी जास्त सांगतो, ते एक्झाम्पल अल्किनचं एक्झाम्पल आहे. इट इज अल्किन. मग अल्किनचा जो फॉर्म्युला मी म्हटलं आहे CnH2n हा फॉर्म्युला आहे, म्हणजे कार्बनच्या डबल हायड्रोजन पाहिजे. कार्बन 2 असेल हायड्रोजन 4, कार्बन 3 असेल हायड्रोजन 6, कार्बन 4 असेल हायड्रोजन 8. मग इथं कार्बन 4 आहे, हायड्रोजन 8 पाहिजे. 8 आहेत का? नाही. 1 2 3 4 5 6. मग हायड्रोजन डबल नाहीत, मग हे अल्किन आहे का? आहे. इट इज अल्किन. मग हे कोणत्या टाईपचं अल्किन आहे? तर याला डाय इन म्हणतात. डाय इन. डाय इन म्हणजे डाय म्हणजे काय? 2. डायचा अर्थ आहे 2 आणि इन म्हणजे काय? इन म्हणजे डबल बॉन्ड असं म्हटलं जातं. इथं एकच इन आहे, कार्बन 1ला एकच इन आहे, इथं 2 इन आहेत. याचं नाव द्यायचं म्हणजे जरा वेगळंच नाव आहे, मग तुम्हाला ब्युटेनवरून देतात, रूट नेम म्हणतात. 1ला एक डबल बॉन्ड स्टार्ट होतो, ब्युटा असं म्हणजे आपण, आणि 3ला एक डबल बॉन्ड स्टार्ट होतो आणि 2 डबल बॉन्ड आहेत, त्याला डाय इन असं म्हटलं जातं. हे पण नंतर आपल्याला डिस्कस करायचं आहे. पण त्याच्या अगोदर बेसिक अल्किन तर माहीत पाहिजेत ना, आणि तुम्हाला अल्किनचे पण युजेस बरेच आहेत. तुम्हाला हे माहिती आहे का? आपण पॉलिथिन बॅग्स असं म्हणतो, पॉलिथिनच्या बॅग्स. तर ते पॉलिइथिन सध्या त्याच्यावर काही म्हणजे बॅगवर बंदी आहे साईजच्या याच्यावरून, कारण ते प्लास्टिक आहे. आणि तुम्हाला तो डायलॉग पण माहिती आहे, सांगत नाही. तर ते या ठिकाणी हे प्लास्टिक डिस्ट्रॉय करता येत नाही आहे, आणि त्यामुळं या इथिलिनच्या ज्या बॅग्स असतात वगैरे मटेरियल असतं, तर ते प्लास्टिकच्या पिशव्या आपण ज्याला म्हणतो, तर ते, आणि याचा उपयोग करून म्हणजे पॉलिथिन तयार करता येतं, पॉलिइथिलीन वगैरे, ते सगळं नंतर तुम्हाला आहे. त्यानंतर कंटेनर तयार करता येतात, बरंच काही काही आहे. तेव्हा अल्किन महत्त्वाचे आहेत. अल्किनचं अजून काही युजेस सांगायचे म्हटलं तर आपण जे ॲपल म्हणतो आहे, सफरचंद वगैरे, तर त्याच्यामध्ये सुद्धा डबल बॉन्ड असतात. त्यांचा नंबर हे बरंच तुम्हाला नंतर येणार आहे. फक्त आता सुरुवात करू आपण. आपल्यासाठी महत्त्वाचं ते म्हणजे त्यांचं अल्किनचं नेम आणि फॉर्म्युला. होमोलॉगस सेरीज ऑफ अल्किन, हे असं म्हणतो नेम ऑफ अल्किन. आणि मोलिक्युलर फॉर्म्युला. अल्किनचा फर्स्ट मेंबर जो आहे त्याचं IUPAC नेम इथिन, आणि तुम्हाला इंटरेस्ट असेल तर कॉमन नेम मी ब्रॅकेटमध्ये लिहितो, त्याला इथिलीन असं म्हणतात. C2 आणि H4 त्याच्यामध्ये असतात. C2H4 अल्किनचा फर्स्ट मेंबर. मला इथिन वेगळा, इथिन वेगळं आणि इथेन वेगळं. इथेन काल आपण घेतलं होतं. इथेनचा फॉर्म्युला आहे C2H6. एनीच्या ठिकाणी इथं सफिक्स म्हणतात ENE असं बदल होतो, आणि कॉमन नेम सिस्टीममध्ये एनीच्या ठिकाणी YLENE असा बदल होतो. YLENE असा बदल कॉमन नेम सिस्टीममध्ये, आणि IUPAC मध्ये ANE इज रिप्लेस बाय ENE असं नेमिंग केलं जातं. अल्केनचा हा फर्स्ट मेंबर कोणता? मिथेन. कालचं थोडंसं मी पुन्हा तुम्हाला माहीत असणार घेतो. सेकंड मेंबर इथेन. मिथेनवरून अल्किन लिहिता येत नाही, इथेनवरून अल्किनचा फर्स्ट मेंबर. थर्ड मेंबर जो आहे तो कोणता? प्रोपेन. त्याचा फॉर्म्युला काय? C3H8 डबल प्लस 2. इथं फॉर्म्युला असेल C3H6, आणि या अल्किनचं नाव त्या प्रोपेन नावावरून देतात. प्रोपेनचा एन इज रिप्लेस बाय ENE, प्रोपीन असं याचं नाव. तर अंडरलाईन केलं पाहिजे असं काही नाही, हे तुम्हाला समजण्यासाठी केलं. आणि कॉमन नेम द्यायचं म्हटलं तर प्रोप तसंच ठेवायचं, आणि ANEच्या ठिकाणी YLENE असं बदल करायचा. प्रोपिलिन असं याचं नाव असेल. ठीक आहे. अल्केनचा फोर्थ मेंबर जो आहे घरामध्ये असणारा गॅस, डोमेस्टिक जो फ्युएल म्हणून आपण वापरतो तो LPG. तर ब्युटेन, LPG मध्ये त्याचे ब्युटेनचे 2 स्ट्रक्चर असतात, N ब्युटेन, आयसोब्युटेन, त्याचं मिक्सचर असतं. त्याचा फॉर्म्युला C4H
10 ब्युटेन. आणि या ठिकाणी फॉर्म्युला असेल C4H8 आणि याचं नाव द्यायचं म्हटलं तर याचं IUPAC नेम ब्युटेनवरून ब्युटीन देतात. कॉमन नेम पण ब्युटेनवरून एन इज रिप्लेस बाय YLENE ब्युटिलिन असं याचं नाव दिलं जातं. फिफ्थ मेंबर जो आहे तर तो पेंटेन C5H12 आणि त्याच्यावरून यांचा फोर्थ मेंबर सांगता येईल का पेंटीन. कॉमन नेम पेंटिलिन असं द्यावं लागेल पेंटिलिन आणि त्याचा फॉर्म्युला असेल C5H तुम्हाला सांगता येतील H डबल करायचे 10 असं. अल्केनचा सिक्स्थ मेंबर जो आहे तर तो हेक्सेन C6H डबल 12 प्लस 2 14 एवढे आहेत आणि इथं C6H डबल 12 आणि याचं नेम आहे तो फिफ्थ मेंबर हेक्झीन आणि कॉमन नेम द्यायचं म्हटलं ना तर कॉमन नेम आहे हेक्झिलिन. यांचे पुन्हा स्ट्रक्चर्स बरेच आहेत पहा. याचं एक स्ट्रक्चर आहे, याचं पण एक आहे, याचे 3 आहे, याचे 5 आहे, असे स्ट्रक्चरचा नंबर वाढत जातो. म्हणजे मी अल्किन बस आपल्याला एवढंच पुरेसं आहे. आता तुम्हाला पुढचे सांगता येतील हेप्टेनवरून हेप्टीन, ऑक्टेनवरून ऑक्टीन, नोनिनवरून नोनिन, डेकेनवरून डेक्कीन असं तुम्हाला पुढे सांगता येईल. तरी अल्किनची होमोलॉगस सिरीज आपण कंप्लीट केली. त्याच्यानंतर मला अल्काईनकडे जायचं आहे आणि नंतर आपण टॉपिककडे येणार आहोत. होमोलॉगस सिरीज ऑफ हे याला मी बी असं म्हणतो. ए म्हणजे होमोलॉगस सिरीज ऑफ अल्केन, बी म्हणजे होमोलॉगस सिरीज ऑफ अल्किन आणि सी म्हणजे होमोलॉगस सिरीज ऑफ अल्काइन्स. होमोलॉगस सिरीज ऑफ अल्काइन्स. तुम्हाला 10thला किती आहे पुन्हा माझं तेच वाक्य आता मला माहीत नाही पण अल्काइनचा फर्स्ट मेंबर तरी माहीत असेल असं मला वाटतंय. अल्काइन म्हटलं ना अल्काइनची डेफिनेशन अशी आहे पहा. अल्काइन्स आर एलिफॅटिक म्हणजे ओपन चेन असतात, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स having at least one carbon carbon triple bond, carbon carbon triple bond. The general molecular formula मी GMF असाचा लॉंग फॉर्म आहे. जनरल मोलिक्युलर फॉर्म्युला इज CnH2n-2 असं त्याचा फॉर्म्युला होईल. हे अल्काइन बद्दल अल्किन बद्दल हेच वाक्य. अल्किन्स आर एलिफॅटिक अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन हॅव्हिंग ॲटलिस्ट वन कार्बन कार्बन डबल बॉन्ड असं म्हणलं गेलं पहा. आणि जनरल मोलिक्युलर फॉर्म्युला आहे CnH2n. तर या ठिकाणी इथं हे CnH2n-2. मला तुम्हाला सांगायचं आहे अल्काइनमध्ये एक कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड पाहिजे किंवा किमान एक पाहिजे. 2 पण असू शकतात, जास्त पण असू शकतात, ते आपण नंतर विचार करूया. आणि इथं ट्रिपल बॉन्ड दिल्यानंतर कार्बन 1ची व्हॅलन्सी आणि कार्बन 2ची व्हॅलन्सी 3 बॉन्ड दोघांचे पण कॉमन आहेत. मग 3 व्हॅलन्सी झाले. मग इकडे एक बॉन्ड काढून एक हायड्रोजन, इकडे एक बॉन्ड काढून इकडे हायड्रोजन. म्हणजे मगाशी मी म्हटलं होतं पहा इथे नसेल तर कार्बन 2 असतील तर हायड्रोजन 6 असतात. इथे नसेल तर कार्बन 2 असेल तर हायड्रोजन डबल असतात 4. आणि इथेच्या ऐवजी इथेन पासून इथाईन असेल तर C2 आणि H2च असतं. C2 आणि H2 आणि त्याचं जास्त वापरलं त्या कंपाऊंडचं जास्त वापरलं जाणारं नाव आहे तर ते ॲसेटिलीन असं याचं नाव आहे. तर ॲसेटिलीन हे नाव मला बॉन्डिंगचा रेफरन्स घ्यायचा आहे मी तुम्हाला हे काही कंपाऊंड सांगतोय. आता आपण असं करूया अल्काइनचे काही मेंबर्स लिहून ठेवूया. तर ते मेंबर जे आहेत अल्काइन आणि मोलिक्युलर फॉर्म्युला. फर्स्ट मेंबर कोण तर इथाइन, एन इज रिप्लेस बाय वायन. त्याचं जास्त वापरतात ते नेम कोण तर ॲसिटिलीन. आणि त्यामध्ये C2 असतात, H पण 2च असतात. सेकंड मेंबर जो आहे तर तो प्रोपाइन.
प्रोपेनमध्ये कार्बन तुम्हाला माहिती प्रोपेनमध्ये 3 कार्बन, इथे कार्बन 3, हायड्रोजन डबल 6 आणि डबल करून -2 करायचे पहा, म्हणजे 6 - 2 हायड्रोजन किती असतात 4. कारण का माहिती याचा जर आपण स्ट्रक्चरल फॉर्म्युला लिहायचा म्हटलं ना, या स्ट्रक्चरल फॉर्म्युलाबद्दल सांगता येईल की इथं याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला आपण जो जास्त वापरतो तो मी सांगतो. या ठिकाणी कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड, इकडे एक H इकडे एक H, इथं 3 कार्बन, इथं ट्रिपल बॉन्ड दिला तर कार्बन नंबर 1 2 मध्ये ट्रिपल बॉन्ड त्यामुळे 1 ची व्हॅल्यू 3 झाल्यामुळे इथं 1H. 2 ला H ची गरज नाहीये, 1 2 3 4 आणि मग कार्बन नंबर 3 ला हा जो कार्बन नंबर 3 ना याला इथं 3 हायड्रोजन असतात, हा कार्बन नंबर 3 हायड्रोजन असणार आहे. हे कार्बन 3 झाले 1 2 3, हायड्रोजन 3 + 1 4, C3H4 हे त्याच्याबरोबरचं रिझन आहे. याचं कॉमन नेम द्यायचं म्हटलं तर याचं कॉमन नेम प्रोपाईनचं मिथिल ॲसिटिलीन असं पण जास्त वापरतात. मला जर इंटरेस्ट असेल तर ते मिथिल का म्हणायचं ते आता मला सांगता येणार नाही म्हणजे मला ते कळणार नाही. CH4 म्हणजे मिथिल, तिथून एक रिमूव्ह केलं की मिथिल आणि तो ॲसिटिलीन जे एका एचच्या ठिकाणी आला हा त्याचा बेस आहे, तुम्ही फक्त प्रोपाईन लक्षात ठेवाच. त्यानंतर नेक्स्ट मेंबर जो आहे तो ब्युटाईन. ब्युटाईनचा फॉर्म्युला C4 कार्बन असेल तर हायड्रोजन डबल करा, डबल किती 8 -2 करा म्हणजे किती 6, C4H6 असं हे. याचे 2 स्ट्रक्चर्स आहेत, 2 स्ट्रक्चर्स तुम्ही काढण्याचा प्रयत्न करा. एकदा कार्बन नंबर 1 2 मध्ये ट्रिपल बॉन्ड आणि दुसऱ्या स्ट्रक्चरमध्ये 2 आणि 3 मध्ये ट्रिपल बॉन्ड असं देता येईल. फोर्थ मेंबर जो आहे तर तो पेंटाईन. पेंटाईनचे 3 स्ट्रक्चर्स आहेत. पेंटाईनमध्ये C5H10 -2 8 म्हणजे याचे स्ट्रक्चर जर तुम्हाला काढायचे असतील तर 3 स्ट्रक्चर्स असं मी म्हणतो, 3 स्ट्रक्चर्स याचे आहेत. त्यानंतर फिफ्थ मेंबर जो आहे तर तो हेक्साईन. हेक्साईन मध्ये 6 कार्बन असतील तर डबल करा, डबल किती होणार 12 -2 म्हणजे 10 हायड्रोजन याच्यामध्ये आहे असं म्हटलं जातं. तर असं हा अल्काईनचे 5 मेंबर मी सांगितले, अल्केनचे पण 5 मेंबर सांगितले आणि अल्केनचे तर बरेच मेंबर सांगितले. तर आपल्याला टॉपिकला सुरुवात करण्याच्या अगोदर हे मेंबर माहीत पाहिजे असं म्हटलं जातं. तर हे सगळ्यात महत्त्वाचं ह्या मेंबरबद्दल. हे अल्केनची सेरीज, अल्किनची सेरीज आणि अल्काईनची सेरीज या 3 सेरीज तुम्ही चांगल्या करून ठेवा. बरं, जस्ट सुरुवात करतो, उद्या कंटिन्यू करूया आपण. आपल्या टेक्स्टमध्ये त्यांनी असं म्हटलंय मग रिप्रेझेंटेशन करत असताना ऑर्गॅनिक कंपाऊंड्स रिप्रेझेंट करत असताना वेगळे टाईप आहेत पहा, वेगळे तऱ्हेने ते रिप्रेझेंट करतात. म्हणजे जो फॉर्म्युला आहे रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. म्हणजे ते रिप्रेझेंटेशन करताना तुम्हाला जे आहे तर त्यामध्ये एक फर्स्ट म्हणजे लेविस स्ट्रक्चर आहे. ते लेविस स्ट्रक्चर आता वापरत नाही, ते जे डॅश फॉर्म्युला वापरतात. डॅश फॉर्म्युला हा काय आहे ते आपल्याला घ्यायचा आहे. दुसरा जो फॉर्म्युला आहे तर तो कंडेन्स फॉर्म्युला. आता आपण घेतलेला फक्त कोणता होता तर तो मोलिक्युलर फॉर्म्युला होता. कंडेन्स फॉर्म्युला हा दुसरा फॉर्म्युला आहे. तिसरा जो फॉर्म्युला आहे तर तो बॉन्डलाईन फॉर्म्युला आहे. हे स्ट्रक्चर रिप्रेझेंट करत असताना रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये हे 3 फॉर्म्युले तुम्हाला आले पाहिजेत. तर त्यापैकी एक जस्ट मी सुरुवात करतो आणि उद्या कंटिन्यू करूया. तर त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की जर आपण अल्केनचा फर्स्ट मेंबर घेतला, अल्केन
त्याचा मी मोलिक्युलर फॉर्म्युला लिहितो. त्यानंतर लेविस स्ट्रक्चर करतो. त्याचा डॉट फॉर्म्युला पण सांगतो. एवढाच कम्प्लीट करूया. थोडंसं एक एक्झाम्पल. तर अल्केनचा फर्स्ट मेंबर म्हणजे मिथेन. त्याचा मोलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे CH4. हे कालपर्यंत आपण कम्प्लीट केलं, तुम्हाला पूर्वीपासूनच माहीत आहे. आता याचं लेविस स्ट्रक्चर काढताना मला कार्बनचा ॲटॉमिक नंबर माहिती आहे, 6 आहे. पहिल्या सेलमध्ये इलेक्ट्रॉन असतात 2, हे तुम्हाला 10th झाले पहा. 6 - 2 केलं, दुसऱ्या सेलमध्ये इलेक्ट्रॉन आहे 4. हे कार्बनचं न्यूक्लियस, हा न्यूक्लियस म्हणूया. त्याच्याभोवती हे जे फर्स्ट सेल आहे, फर्स्ट सेल कंटेन 2 इलेक्ट्रॉन. हे 2 इलेक्ट्रॉन फर्स्ट सेलमध्ये आणि लास्ट सेलमध्ये हे जे 4 इलेक्ट्रॉन आहेत, 4 इलेक्ट्रॉन लास्ट सेलमध्ये. कार्बनची व्हॅलेन्सी 4 असण्याचं कारण हे इलेक्ट्रॉन नंतर सिंगल इलेक्ट्रॉनमध्ये कन्वर्ट होतात आणि सिंगल इलेक्ट्रॉनमध्ये कन्वर्ट झाले की हायड्रोजनचा, हे कार्बनचं मी दाखवलं, हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर आहे 1. त्याचं डिस्ट्रीब्युशन म्हणजे पहिल्या सेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे आणि न्यूक्लियस नंतर, हा न्यूक्लियस जर आपण म्हटलं आणि न्यूक्लियस नंतर फर्स्ट सेलमध्ये एकच इलेक्ट्रॉन असेल तर या ठिकाणी तो 1 इलेक्ट्रॉन मी असं दाखवतो, 1 इलेक्ट्रॉन. तर त्याचं फर्स्ट सेल पण कम्प्लीट झालं नाही. मग हे काय होतं, कार्बन चे स्वतःच्या शेवटच्या सेलमध्ये, शेवटच्या सेल म्हणजे सेकंड सेल, त्यामध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत ना, हा फर्स्ट इलेक्ट्रॉन, सेकंड इलेक्ट्रॉन, थर्ड इलेक्ट्रॉन आणि फोर्थ इलेक्ट्रॉन, असे 4 इलेक्ट्रॉन कार्बनचे. आणि हायड्रोजनच्या शेवटच्या सेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन मी क्रॉस दाखवतो. हायड्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन, त्यानंतर दुसऱ्या हायड्रोजनचा त्याचा 1 इलेक्ट्रॉन, तिसऱ्या हायड्रोजनचा त्याचा 1 इलेक्ट्रॉन आणि चौथ्या हायड्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन. तर असे प्रत्येकाचे इलेक्ट्रॉन दाखवणं लेविस स्ट्रक्चरमध्ये असं म्हटलं जातं. आपण आता हा फॉर्म्युला वापरत नाही, पण माहीत असणं अपेक्षित आहे. आणि जेव्हा आपण असा कोलन बॉन्ड दाखवतो, म्हणजे डॉट फॉर्म्युला, डॅश फॉर्म्युलामध्ये या ठिकाणी जेव्हा आपण असं बॉन्ड दाखवतो, हा 1 2 3 4, तर इथं फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ अशा हायड्रोजन जेव्हा दाखवतो तेव्हा याला आपण काय म्हणतो, हा जो बॉन्ड आहे किंवा हा जो बॉन्ड आहे किंवा हे उरलेले बॉन्ड आहेत त्यांना आपण म्हणतो कोलन बॉन्ड. हा जो आहे कोलन बॉन्ड, मराठीमध्ये सहसंयोजी बंध वगैरे असं काहीतरी शब्द आहे, मला तो मुलं सांगतात त्यामुळे लक्षात आहे. आणि हा फॉर्म कसा होतो, फॉर्म बाय शेअरिंग ऑफ 2 इलेक्ट्रॉन्स. 2 इलेक्ट्रॉन शेअर केल्यानंतर, एकाने दिल्यानंतर नव्हे, दोघांनी 1 इलेक्ट्रॉन द्यायचा आणि त्याच्यापासून हा बॉन्ड तयार होतो. एक कार्बनने 1 इलेक्ट्रॉन द्यायचा, हायड्रोजनने 1 इलेक्ट्रॉन द्यायचा, त्याच्यापासून हा बॉन्ड तयार होतो. म्हणजे कार्बनचा 1, हायड्रोजनचा 1, मध्ये अशी लाईन, त्याला कोलन बॉन्ड म्हणायचं. इथे एक कार्बनचा 1 आणि हायड्रोजनचा 1, त्याच्यामुळं हा दुसरा कोलन बॉन्ड. कार्बनचा 1, हायड्रोजनचा 1, तिसरा कोलन बॉन्ड. कार्बनचा 1, हायड्रोजनचा 1, हा चौथा कोलन बॉन्ड. असे 4 कोलन बॉन्ड. त्यामुळे काय होतं, दोघांचाही फायदा होतो. दोघांचा म्हणजे कोणाचा, कार्बनचा पण आणि हायड्रोजनचा पण. काय फायदा होतो, तर कार्बनचं ऑक्टेट कंप्लीट होतं. म्हणजे लास्ट सेलमध्ये स्टॅबिलिटीसाठी 8 इलेक्ट्रॉन लागतात ना, तर ते पूर्ण होतात. म्हणजे स्वतःचे 4, 1 2 3 4, 1 2 3 4 किंवा हे 4 आणि प्रत्येक हायड्रोजनचा 1 म्हणजे त्यांनी 4 पार्टनर केले. कार्बनने पार्टनर 4 केले, 4 हायड्रोजनला त्याचे 4 पार्टनर केले. हा फर्स्ट हायड्रोजनचा 1, सेकंड हायड्रोजनचा 1, थर्ड हायड्रोजनचा 1 आणि फोर्थ हायड्रोजनचा 1, हे स्वतःचे 4, शेअरिंगचे 4 आणि त्यामुळे त्याचं ऑक्टेट कंप्लीट होतं. त्याच वेळेस सायमल्टेनियसली हायड्रोजनचं डबलेट कंप्लीट होतं. डबलेट तुम्ही म्हणता, तसं म्हटलं तरी चालेल. तर ते म्हणजे स्वतःचं 1 इलेक्ट्रॉन आणि पहिल्या सेलमध्ये 2 इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी असते आणि कार्बनचा 1, म्हणजे ह्या दोन्ही इलेक्ट्रॉनवर हे दोघेजण पण हक्क सांगू शकतात. आहे कार्बनचा इलेक्ट्रॉन, आहे हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन, पण शेअरिंग केल्यामुळे दोघांचा पण हक्क असतो असं म्हटलं जातं. या ठिकाणी पण असंच होतं आणि त्यामुळे दोघांनाही स्टॅबिलिटी येते. आपण हे उद्या कंटिन्यू करूया आणि नंतर मी तुम्हाला वेगवेगळे स्ट्रक्चर्स सांगेन. ठीक आहे, पण व्हिडिओ रेग्युलर बघत चला. समजत नसेल तर पुन्हा बघा आणि नंतर आपण त्याच्याबद्दल डिस्कस करूया. ठीक आहे, थांबूया.